नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। उद्या आहे 4 फेब्रुवारी 2025, वार आहे मंगळवार। तर उद्या आलेले आहे रथसप्तमी। माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील 7व्या दिवशी हा उत्सव आपण साजरा करत असतो। तर हा सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे आणि या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचे देखील खूप महत्त्व आहे। तर या दिवशी काही उपाय आपल्याला करायचे असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये अनेक दुःख, संकट, अडचणी या असतात आणि त्यासाठी आपण प्रयत्नही करत असतो। तर त्यासाठीच या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे, जे आपल्या आयुष्यातील अडचणी, संकट, अडथळे आहेत तर त्यांचा वेग त्यामुळे कमी होईल। तर कोणता उपाय करायचा आहे आणि तो कशा प्रकारे करायचा आहे, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर रथसप्तमी ही मंगळवारी 4 फेब्रुवारीला आलेली आहे। तर या दिवशी सकाळी लवकर उठावे आणि स्नान करावे। त्यानंतर सूर्याला अवश्य या दिवशी अर्घ्य अर्पण करावे। यासोबतच अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकून आपल्याला त्या पाण्याने अंघोळ करायची आहे आणि सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे। त्यासोबतच या दिवशी तुम्ही तीळ आणि हळद एकत्र करून त्याचं उटणं देखील तुम्ही तुमच्या शरीराला लावू शकता। यामुळे लक्ष्मी प्राप्ती होते, माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते, आपल्याकडे असणारी नकारात्मकता ही दूर होते। घरातील वृद्धांपासून ते लहानांपर्यंत सर्वांच्याच पाण्यामध्ये, अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल, हळद आणि काळे तीळ टाकून अंघोळ करायचे आहे। अंघोळ करताना आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचा आहे। तर यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं फळ मिळते। तर मंत्र असा आहे, गंगेच यमुनेच गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधी कुरु। तर हा मंत्र आपल्याला अंघोळ करताना म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे। या दिवशी तुम्ही काळा रंग सोडून इतर कोणतंही वस्त्र परिधान करू शकता आणि जमेल तर अवश्य पिवळे वस्त्र परिधान करा। तर सूर्याला अर्घ्य अर्पण करताना एक तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये शुद्ध पाणी म्हणजे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता टाकायची आहे, एक फूल टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे। त्यानंतर घराची देखील शुद्धी करायची आहे। तर थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे संपूर्ण पाणी आपल्या घरामध्ये टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे। त्यानंतर आपल्याला पूजा आणि सेवा करायची आहे। तर या दिवशी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। तर हा दिवा सूर्यदेवतेंसाठी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। तर हा घराच्या बाहेर देखील तुम्ही प्रज्वलित करू शकता। ज्या ठिकाणी ऊन पडेल, ऊन येईल या ठिकाणी तुम्ही प्रज्वलित करू शकता किंवा देवघरासमोर जरी तुम्ही हा दिवा प्रज्वलित केला तरीही चालेल। आणि यासोबतच या दिवशी आवर्जून सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे। तर इतर दिवशी नाही केलं तरी चालेल, रोज केलं तरीही चांगलंच आहे, पण तुम्हाला रोज जमत नसेल तर रथसप्तमीच्या दिवशी सर्वांनी आवर्जून सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुमची इच्छा जी असेल तर ती सूर्यदेवांकडे व्यक्त करायची आहे आणि मुलांना आरोग्य, दीर्घायुष्य लाभू दे अशी प्रार्थना करायची आहे। त्यानंतर हा दिवा प्रज्वलित आपल्याला करायचा आहे। तर एक प्लेट घ्यायची आहे आणि हळद घ्यायची आहे। तर हळदीमध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे आणि त्याने आपल्याला त्या प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे। तर स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे आणि त्यामुळे स्वस्तिक हे आपल्याला काढायचं आहे। त्यानंतर अखंड अक्षता थोड्याशा घ्यायच्या आहे आणि त्या स्वस्तिकवर आपल्याला टाकायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला एक कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे। तर कणिक मळताना फक्त चिमूटभर आपल्याला त्यामध्ये हळद आणि पाणी टाकून आपल्याला हा दिवा बनवायचा आहे। हळद ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे ती वापरल्यामुळे हळदीचा वापर आपण कोणत्याही उपायामध्ये केल्यामुळे आपला गुरुग्रह हा बलवान होतो। त्यामुळे दिव्यामध्येही आपल्याला चिमूटभर हळद आवर्जून टाकायची आहे। त्यानंतर हा दिवा त्या स्वस्तिकावर आपल्याला ठेवायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला 4 वाती टाकायच्या आहेत। तर 4 वाती ह्या आपल्याला वेगवेगळ्या टाकायच्या आहेत, म्हणजेच आपल्याला चौमुखी दिवा बनवायचा आहे। त्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे किंवा तिळाचं तुम्ही टाकू शकता किंवा तूप टाकलं तरीही चालेल आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला देखील आपल्याला हळद कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे। यासोबतच दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि काळे तीळ हे दुर्भाग्य दूर करतात आणि त्यासोबतच पितरांना देखील आपण काळ्या तिळांचा पितरांसाठी उपाय करत असतो।
त्यानंतर या दिव्यानेच आपल्याला सूर्याला देखील ओवाळायचं आहे आणि ओवाळताना आपल्याला ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्हाला जितकं शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. हा दिवा जिथे सूर्यप्रकाश येईल तर त्या ठिकाणी आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि त्यानंतर काही सेवा देखील आपल्याला करायच्या आहे. तर ओम घृणीश सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा आपल्याला मनापासून जप करायचा आहे. तर यामुळे तुमच्या मनातील अगदी कोणतीही इच्छा असो तर ती इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे आणि हा दिवा पूजेनंतर 1 ते 2 तास तरी प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि सेवाही करायची आहे. तर सेवा घरातील अगदी कोणीही करू शकता. मासिक धर्म असेल तर तुम्ही सेवा करू नका, इतर कोणालाही घरातील करायला सांगा. सुतक विटाळ असेल तर कोणीही करू नका. तर हा उपाय नक्कीच करून बघा. अतिशय प्रभावी आणि अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. तर अवश्य तुम्ही उद्या रथसप्तमीला हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.